हे हाय, आम्ही सापुताराला तर जाऊन आलो होतो. तो व्लॉग तुम्ही नक्की बघितला असेल आणि नसेल बघितला तर मी लिंक शेअर करते. नक्की जाऊन आमचा चॅनलचा सापुताराचा व्लॉग बघा, कारण तो आहे मान्सून फेस्टिवल व्लॉग. त्यामध्येच आम्ही गेलेलो होतो हातमागच्या प्रदर्शनमध्ये. तर तिथून आम्ही काय काय खरेदी केलेली आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा विशेष व्लॉग तुम्हाला दाखवते. मी रायाने काय काय खरेदी केलेलं आहे आणि मग त्यानंतर मी माझी सुद्धा खरेदी दाखवते. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तुला काय काय घेऊन दिलं दाखव. स्पिनर्स. पण तुझ्याकडे ऑलरेडी स्पिनर्स होते ना. कशाचं स्पिनर आहे ते दाखव. बॅटमॅनचं स्पिनर घेतलंय. ओके, राया आता अनबॉक्स करून दाखवतोय त्याचं बॅटमॅनचं स्पिनर. वाव, खूपच छान आहे ते. हे बघा, हे आहे बॅटमॅन. आता माझ्याकडे 3 स्पिनर. हे तर वेगळं आहे. आता पहा, हे बघा किती छान स्पिनर आहे ते. एकदम मस्त आहे आणि फिरलं की खूप छान पण दिसतंय. आणि ते मी माझ्या हातावर पण फिरून बघितलं होतं, त्यावेळेस सुद्धा ते बऱ्याच वेळ स्थिर राहायला हेल्प झाली होती. थांबतच नाही होती. आता याचा ट्रेन गाडी. ओके, ट्रेन पण घेतलेली आहे तू. कशी आहे ट्रेन दाखव. मॅग्नेटिक ट्रेन आहे का ही. ओके, कशी कशी कनेक्ट होते दाखव ना आम्हाला ती. आणि याच्यात तारला बिन हे बघा. ओके, एक सेकंद. ओके, इथे आपल्याला असे त्यांनी मॅग्नेट्स लावलेले आहेत. मॅग्नेट्स आहे आणि याला आणि त्या मॅग्नेटला एक एक जोडून आणि मग ती रेलगाडी आपली तयार होते. ओके राया, खूपच छान आहे तुझी रेल्वे. त्यानंतर काय घेतलं अजून. बापरे, एवढी मोठी पेन्सिल. पण मग तिचं शार्पनर कुठं गेलं. खाली. ओके, आणि ही एवढी मोठी पेन्सिल का घेतली तू. रायाला स्कूलमध्ये काहीतरी वेगळं दाखवायचंय म्हणून रायाने ही पेन्सिल आम्हाला सापुताऱ्यावरनं घ्यायला लावली होती. राया अजून काय घेतलंय. हे स्पिनर घेतलंय रायाने. त्यानंतर मॅग्नेटची ट्रेन घेतलेली आहे. अरे वा, अरे वा, आमचा हिरो बघा, आमचा हिरो बघा. हा गॉगल पण घेतलाय राया तू. ओके, म्हणजे स्पिनर, रेल्वे गाडी, पेन्सिल आणि हा गॉगल, हे तिन्ही रायाने सापुताऱ्यावरनं घेतलेले. हो ना राया. येस. चला आता मी काय घेतलं हे तुम्हाला दाखवते. आणि मी हातमागाच्या स्टॉलवर आम्ही गेलेलो होतो, जो गव्हर्नमेंट सर्टिफाईड स्टॉल होता. तर तिथून आम्ही काय काय खरेदी केलेली आहे हे तुम्हाला दाखवते. एक मिनिट. रायाच दाखवतोय मी काय काय घेतलेलं आहे ते. आम्ही ह्यावेळेस खूपच खरेदी केली होती. तर मम्मीचा ड्रेस. हा मी एक हातमागावरचा म्हणजे कॉटनचा जो खादीमध्ये आहे तो एक टॉप घेतलेला होता. हे मला 500 मध्ये 2 भेटलेले होते. आणि मला त्यांचे मला ही जी हे जे वर्क आहे हे फार आवडलं होतं. आणि त्याचं कापडही अगदी सुंदर आहे, बघू शकता. थोडं ट्रान्सपरंट आहे पण ठीक आहे. मला व्हाईट ड्रेसेस खूप आवडतात, त्याच्यामुळे मी हा एक घेतलेला होता. त्यासोबतच एक पॅन घेतली होती. त्यासोबतच अजून हा एक सुद्धा, म्हणजे मी हे 500 मध्ये 2 घेतलेले होते. आणि हा तर खूपच छान दिसतो एकदम. राया दाखव असा मोकळा करून. हा ओके, हा बघा, हाही मी घेतलेला होता. हे 2, हा व्हाईट आणि हा व्हाईट, हे दोन्ही मी 500 मध्ये 2 घेतलेले होते. हा राया दाखव. आणि मी काही ड्रेस मटेरियल्स पण घेतलेले तिथूनच, जे खादीचेच होते. ओके, आता त्या याचा येल्लो कलर आहे. आणि हे बघा, हा पण हातमागावरचाच आहे. मी तुम्हाला ओपन करू. हा कपडा आहे, हा पूर्ण हातमागावरचा कपडा आहे. आणि त्यावर ही सुंदर अशी डिझाईन केलेली आहे एकदम रेड बॉर्डरची. आणि जेव्हा आम्ही हा ओपन केला होता तर हे असं एवढं वर्क आहे त्याच्यावर पूर्ण छान असं. हे म्हणजे कदाचित आपल्या कमरेपर्यंत हे वर्क येईल. सुंदर गळा पण दिलेला आहे त्याला.
आणि हे आम्ही 1600मध्ये घेतलेलं होतं ड्रेस मटेरियल, जे मला फार आवडलं होतं. आणि त्याच्यावर म्हणजे तुम्ही हा फक्त टॉपचा कपडा आहे आणि लेगिन्स किंवा पॅन्ट तुम्हाला तुमच्या पद्धतीने घ्यायची आहे. तर तो मला फार आवडला होता म्हणून मी पेल येल्लो कलर घेतलेला आहे, हा लिंबू कलरचा. आणि त्यानंतर आहे अजून दाखव, हे सुद्धा एक ड्रेस मटेरियल मी घेतलेलं होतं, ज्यावर हे सुंदर असं मिरर वर्क केलेलं आहे. आणि हा पण खादीचाच आहे. हा माझ्या मिस्टरांना खूप आवडलेला होता, त्यामुळे मी हा घेतला होता. बघू पण मग तो शिवल्यानंतर कसा दिसतो. आणि याच्यावर मी जवळून दाखवते, हे बघा, हे छान असं मिरर वर्क केलेलं आहे. आणि हा कलरही माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी हे घेतलेलं होतं. चला मग मी आता तुम्हाला मी जे ड्रेसेस घेतलेले होते ते तुम्हाला मी वेअर करून दाखवते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे ड्रेसेस मला कसे दिसतील ते. आणि त्यासोबतच जर तुम्ही सुद्धा मान्सून फेस्टिवलला जात असाल सापुताऱ्याला, तर नक्की हातमागाचं प्रदर्शन बघायला विसरू नका, कारण अगदी सुंदर वस्तू तिथे आहेत. हा बघा, हा जो मला आवडलेला होता हा ड्रेस मी तुम्हाला वेअर करून दाखवलेला आहे. अगदी मला एम साईज लागते, तरी सुद्धा मी एल साईज घेतून सुद्धा फिटिंग अगदी परफेक्ट बसलेली आहे. आणि मागून पूर्ण प्लेन आहे आणि पुढून हे वर्क आहे फक्त इथे. हा दुसरा ड्रेस जो मी 500मध्ये 2 घेतलेले होते त्याच्यातला आहे. आणि याचं जे पूर्ण जी पेंटिंग आहे ती मला खूप आवडलेली होती. हा पण मागणं प्लेनच आहे पूर्ण, पण फिटिंगला हा पण अगदी छान आहे. म्हणजे नाहीही फिट केला तरी चालेल, इतकं परफेक्ट फिटिंग याचं बसलेलं आहे मला. आणि उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी अगदी परफेक्ट ड्रेस आहे. आणि मला OPDलाही घालता येतील असेच हे ड्रेसेस बनवले गेलेले, त्यामुळे मला अगदी कम्फर्टेबल आणि कूल वाटतंय. आणि तुम्ही ब्लॅक लेगिन्स किंवा मग असे चॉकलेटी लेगिन्सवर वेअर केलं तरी अगदी छान दिसणार आहे. समोरून हे वर्क बघा, अगदी पेंट केलेलं वर्क आहे, खूप छान दिसतंय. थँक्यू हातमाग की मला इतके सुंदर ड्रेसेस तुम्ही दिलेत.